टम्म फुगली आहे. किती फुगली दाखवते तुम्हाला मी. हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी. चला तुमच्यासोबत शेअर करू. आज खास काहीच नाहीये तसं पाहिलं गेलं तर. खास करून पुरणपोळीचा बेत आहे, कारण पुरणपोळी घरात सगळ्यांना आवडते, इन्क्लुडेड मी. बऱ्याच दिवसापासून पुरणपोळी बनवली नव्हती आणि आज खूप दिवसांनी पुरणपोळी बनवते. तर चला, इथे मी तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे. तर हे इथे मी पीठ सगळ्यात महत्त्वाचं असतं. सो मी इथे पीठ मळून ठेवलं आहे. ह्याच्यात मी टाकलं आहे अर्धा गव्हाचं पीठ, अर्धा मैदा आणि त्याच्यात ऑइल, टर्मरिक अँड मीठ. तर असं मी बनवून ठेवलं आहे. आणि इकडे मी जेव्हा पुरणपोळी करायची असते, म्हणजे बऱ्याच वेळा मी असं पुरण आदल्या दिवशी करून ठेवते, तसंच मी हे करून ठेवलं आहे. आता त्याच्यामुळे आता माझं आज काम सोपं झालं की डायरेक्टली मी आता पोळ्या बनवणार आहे. आज मी काय काय बनवणार आहे तर काळ्या चण्याची भाजी, परत भजी, कढी, परत 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 विसरले कधी काही, आणि पुरणपोळी. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. चल, तवा गरम करायला अजून नाही ठेवलाय, आता ठेवते. इथे मी कोळपाट काढते. तर चला मग बनवूया. तर पीठ पण एकदम मस्त रेडी झालंय. तर पीठ पण मी अर्धा एक तास आधीच भिजवून ठेवते आणि मग ते छान मुरू देते. मग पुरणपोळी खूप छान होते. हे बघा, बापरे टम्म फुगली आहे. बघा किती फुगली आहे, दाखवते तुम्हाला मी. तुम्ही बघितलीस पोळी किती टम्म फुगली आहे. आणि हो, अमितने लगेच जेवायला घेतलाय गरम गरम पोळी. अमित, आवडली तुला? आवडली त्याला. तर साधी पोळी पण मी बनवून दिली त्याला लगेच, कारण त्याला लागली होती भूक. म्हणजे आता जेवणाचा टाइम आणि गरम गरम होतं, तर मी लगेच त्याला म्हटलं घे आता, गरम गरम आहे. आणि मी बाकीच्या पोळ्या आता कंटिन्यू करते. तर अमित बसलं जेवायला आणि लगेच अहो पण आले. त्यांचा लंच ब्रेक होता, तर त्यांना पण मी गरम गरम पुरणपोळी आणि साधी पोळी ही करावी लागते. कारण अमित पण भाजी, म्हणजे मी सांगितलं ना काळ्या चण्याची भाजी केली होती, तर त्याच्याबरोबर छान ह्याच पिठाच्या मी साध्या पोळ्या पण लगेच केल्या. आणि खूप म्हणजे इतक्या भारी झाल्या होत्या पुरणपोळ्या, खरंच खूप, आणि अशा मऊसूद झाल्या होत्या. सो खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. अमित आणि अहोनं तर मस्त, म्हणजे खूप भारी ताव मारला त्यांनी असं म्हणायला पाहिजे. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, घरात सगळ्यांना पुरणपोळी ही आवडते. आणि आता अमुली स्कूलला गेली होती, तर ती येईल आणि मग खाईल. सो हा माझा होता आफ्टरनूनचा. आणि लागलीच किचनची साफसफाई, हे काम पहिले व्हायला पाहिजे. पुरणपोळी अर्धीच घेतली आहे तूप लावून. ही साधी पोळी, हा आहे ब्लॅक चना, हा आहे गवारीचा ठेचा, आणि ही इकडे कढी. यम्मी जेवण हे बघा, या जेवायला. पुरणपोळी खायची आहे मला, खूप खूप दिवसांनी खाते मी. आणि हा की पुरणपोळी.
यम्मी. तर खूप छान झालंय, थोडक्यात पण मस्त असं जेवण झालंय आजचं. आमोलीचा आजचा ड्रेस, आमोली तो आपण तो मिरर आणून ठेवलाय, तो अजून ओपन नाही केलाय मी. टँक बघ किती छान क्लीन केला आज. गुड जॉब दादा. बापरे अमित, सी व्हिडिओ मध्ये किती छान दिसतंय. वाव, खरंच खूपच जबर दिसतंय. आणि हे न्यू फिश आहेत राईट. हा बघा, हा कलरफुल आहे. गॉड, असं वाटतं ॲक्वेरियम मध्येच आहोत आपण. हा चिनू, काय नाव आहे त्यांची? मीन्स व्हॉट टाइप ऑफ फिश यू हॅव? Betta fish. बेटा कोणता आहे? The red one. रेड वन. आणि तो कलरफुल वन? Yeah, the red one. That's the betta fish. The one to the right. अच्छा, हा ना. हा बेटा आहे. आणि बाकीचे? Those big ones are tadpoles, and the ones on the bottom are catfish. मस्त मस्त. आणि हे बघ, हे सगळे रॉक नॅचरल आहेत. प्लांट आहेत नॅचरल, ते माहिती मला. भारी भारी नाही घेते. आणि मामूली आज मी काय केलंय, तुझी आवडती पुरणपोळी. गोड पाहिजे? चल फ्रेश हो, लगेच पुरणपोळी. तर मी बोलली ना, अमोलीला खूप आवडते पुरणपोळी. अमोली वेट वेट वेट. तर इथे लागलीच मी हा जो ॲमेझॉनवरून मी मिरर मागवला आहे. आणि तो किती दिवस, आय थिंक 10 to 15 days झाले आहेत. तर तो अनबॉक्सिंग करायचा राहिला होता. आणि म्हटलं चला आजचा छान शुभ मुहूर्त बघितला मी आणि तो अनबॉक्सिंग करते. तर हा मिरर हा फुल लेंथ आहे, माझ्या हाईट इतका आहे. तर त्याच्या आता मी अनबॉक्सिंग करते आणि दाखवते तुम्हाला कसा आहे तो. तर हे बघा, तर हा मी खास लिव्हिंग रूममध्येच ठेवणार आहे. वाटलं तर आपल्याला एकदम म्हणजे अजिबात वजन नाही आहे त्याचं, तसं पाहिलं गेलं तर हेवी नाही आहे बिलकुल. सो मी कुठेही मूव करू शकते त्याला. सध्या मी लिव्हिंग रूममध्येच ठेवणार आहे. आणि तर हे बघा, सो याचा पर्पज काय, याचा पर्पज आपण म्हणजे आपल्याला ड्रेस घातला, साडी घातली तर छान इथे शो करता येतं. तर त्यासाठी हे खास. तर हा आहे माझा फेवरेट स्पॉट. इथे मी मॉर्निंगची चहा, कॉफी किंवा इव्हिनिंगचा स्नॅक्स घेतो आम्ही सगळे इथे बसून. आणि आज माझ्याबरोबर अमोली आणि अहो पण होते. आणि ह्या लाईट्सवर दिसतोय तो म्युझिकवर आम्ही चेंज करतोय आमच्या फोनमधून. तर अशी छान इव्हिनिंग आणि मॉर्निंग आमची असते. जर एकत्र आम्ही सगळे असलो तर अजून जास्त मजा येते. तुम्हाला कशी वाटली मी केलेली पुरणपोळी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.